नमस्कार, स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमच्यासोबत आहेत धनंजय बोडारे साहेब. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्याकडे आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की दोन्ही महानगरपालिकेत शिवसेनेची भूमिका काय असेल. आपण नक्की दोन्ही महानगरपालिकेचे जे प्रश्न आहेत ते सारखेच आहे. पाण्याची समस्या आहे, गटार पायवाटा तर आहे. तर नेमकी आपण कुठली भूमिका घेऊन जनतेकडे जाणार आहात? राज्याची भूमिका वेगळी असते, केंद्राची भूमिका वेगळी असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असेल त्यांची भूमिका वेगळी असते. एकतर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेल्या 10 वर्षापासून निवडणुका नाही आहेत. म्हणजे 2015मध्ये निवडणुका झाल्या, त्यानंतर 2020मध्ये निवडणुका अपेक्षित होत्या, पण त्या 2020मध्ये नव्हता, तर 2026 आहे. म्हणजे जवळपास 10 वर्षे झाली निवडणुका. म्हणजे 5 वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत. त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 17ला निवडणूक झाली आणि आता 2026 आली. म्हणजे 2022ला निवडणूक होणे अपेक्षित होतं. आज 2026 म्हणजे 4.5 वर्ष झाली. 4 वर्ष म्हणजे 9 वर्षानंतर निवडणूक. म्हणजे संपूर्ण महानगरपालिका ही राज्य शासनाच्या अखत्यारीत होती किंवा त्यांच्या कंट्रोलमध्ये होती गेल्या 5 वर्षापासून किंवा 4 वर्षापासून. आपण पाहतोय की तुम्ही जरी आता बघितलं की या महानगरपालिकांची अवस्था काय. तुम्ही सांगितलं दोन्हीकडे प्रश्न. हो, सगळ्या महानगरपालिकाचा प्रश्न निवडीचं वॉटर मेटर आणि गटर. म्हणजे लोकांना महापालिकेतून काय पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे, रस्ते व्यवस्थित पाहिजे, साफसफाई व्यवस्थित झाली पाहिजे, नाले व्यवस्थित असले म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित असली पाहिजे आणि लाईट व्यवस्थित असली पाहिजे. हे महापालिकेचं कर्तव्य आहे. पण आपण पाहतोय की त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर लोकांना बगीचे तयार करणं, मनोरंजनाचे साधनं तयार करणं, शैक्षणिक सुविधा देणं, आरोग्याच्या सुविधा देणं, हे सुद्धा महत्त्वाचं काम हे महापालिकांचं आहे. पण या ठिकाणी आपण पाहतो की कल्याण डोंबिवली असेल, एकही महापालिकेचा दवाखाना नाही. कल्याण पूर्वचा विभाग म्हटलं तर एकही उद्यान नाही. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आपण पाहाल तर उद्यान होते ती गिळंकृत केलेली आहेत. एक बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल जे VTC व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर होतं ते मी जतन केलं होतं. अगदी पाठपुरावा करून सातत्याने 2015पासून त्याच्या मागे लागलो की मोठे इथं एक क्रीडा संकुल व्हावं. पण 2019 साली त्याचं उद्घाटन केलं आणि आज 19 ते आज 2006 म्हणजे जवळपास 7 वर्षामध्ये फक्त RCC स्ट्रक्चर उभे, बाकी काही. म्हणजे विकास 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 काय करतो, विकास काही झालेला नाही. उलट कल्याण अंबरनाथ रोड आपण पाहाल तर सिमेंट रोडवरच सिमेंट टाकतो. म्हणजे सिमेंटचा रोड आहे, रोड बनवला, अजून वायडनिंगसुद्धा केला नव्हता. काही ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळे पूर्णत्व झाला नव्हता, हँडओव्हर झाला नव्हता. त्या रोडवर तो रोड खोदला आणि त्या रोडवर परत सिमेंट एक 6 इंचाचं 1 इंच सिमेंट तिथं आपण पाहाल तर नाली खाली आणि रोडवर आहे. म्हणजे रोड झाल्यानंतर त्याचा लोकांना फायद्यापेक्षा लोकांना त्रासच होणार. म्हणजे अजिबात नियोजन नसलेलं, फक्त फंड येत आहेत ते वापरायचे. आकडे मोठे, 1000 कोटी, 1500 कोटी, 2000 कोटी, 1200 कोटी, 1500 कोटी अनाऊन्समेंट करायचे, फंड्स आणायचे. पण फक्त कार्यकर्त्यांच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी नाही, फक्त पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना त्याची टेंडर द्यायची, निविदा द्यायची. हे अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी चालू आहे. पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याचा विकास झाला आहे पण शहराचा विनाश झालेला आहे. म्हणजे कुठेही म्हणजे महापालिकेने सांगितलं मनोरंजनाचे साधनं अजिबात नाही, खेळाचे उद्यान नाही. इथं पुढचे नागरिक घडणार कसे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची किंवा शिवसेनेची, तत्कालीन शिवसेनेची सत्ता फक्त 2 वर्ष आली. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त करोनाच्या काळामध्ये केली. त्यामुळे त्या लोकांना वाचवणं महत्त्वाचं होतं. आपण पाहिलं असेल की त्या करोना काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने जी सुविधा दिली, उत्तर प्रदेश सरकारने सुद्धा दिली, त्याच्या रस्त्यावर शरवणी नदीमध्ये प्रेतं पडली. गुजरात जे आपण सोपाळ गुजरात विकास होतं, गुजरात मॉडेल, त्या गुजरातसुद्धा बिकट अवस्था होती. लोक रस्त्यावर बोलून पडत.
पण उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राचा विनाश होऊ दिला नाही. एवढी डेन्स पॉप्युलेशन असलेली शहरं इथं कुठल्याही राज्यामध्ये नाही. मुंबई असेल हा किंवा MMR रिजन असेल, नाशिक असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर ही डेन्स पॉप्युलेशन असलेली लोक आहे. पण कोरोना काळामध्ये तिथं सुद्धा प्रादुर्भाव जास्त होऊ दिला नाही. आणि त्यानंतर आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त पैशाचा बाजार झाला आणि लोकांचे हाल झालेले. हे झालं महापालिका प्रशासन. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा उल्हासनगर महानगरपालिका या लोकांच्या राजकारणापासून, घाणेरड्या राजकारणापासून, फक्त तोडफोडीचं राजकारण आहे, पैशाचा बाजार आहे. हे लोक इकडचे तिकडे का जातात? एक तर दहशतीमुळे किंवा पैशामुळे. हे कुठल्याही वैचारिक दृष्टिकोन असलेलं राजकारण नाही किंवा वैचारिक बैठक असलेलं राजकारण नाही. ज्या ठिकाणी वैचारिक बैठक असते त्या ठिकाणी अशा प्रकारचं होत नाही. फक्त खेचाखेची झालेली. हा सुद्धा काय प्रवेश आहे? बरं, सत्तामध्ये दोघेही एकमेकांचा जीवघेणी स्पर्धाच आहे. अगदी काल सुद्धा आपण अंबरनाथ पाहिलं असेल. आपण आता जीवघेणी म्हणजे जीवावर बेतल्यासारखं आहे. असं राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी नव्हतं, होत होतं, तर अशा प्रकारचं होतं आणि याला लोक कंटाळलेले. त्यामुळं दोन्ही महानगरपालिकेमध्ये किती पैशाचा बाजार झाला तरी लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच निवडतील. कारण दुसरा पर्यायच नाही महाराष्ट्रातील जनतेपुढं. मग रोजगाराच्या बाबतीत असेल, बेरोजगारी वाढलेली, गुन्हेगारी वाढलेली, शेतकऱ्यांचे अतोनात हाल, लाडकी बहीण योजना आहे. आता 1500 रुपये मिळतात पण असुरक्षित आहे. म्हणजे सुरक्षितता पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र असुरक्षित आहे. कुठे गोळीबार होते, कुठे कोयता गॅंग निघते, कुठे चाकूचे वार होतात. दिवसावेळा उल्हासनगरमध्ये किती गुन्हे होतात, रोज मरण काही नाही काय अशी बातम्या येते. म्हणजे कुठलाही नागरिक सुरक्षित नाही. कल्याणपूरला सुद्धा तीच आहे. रस्ती गल्लोगल्ली गांजांचे अड्डे झालेले, मटका, जुगार, डान्स बार हे अगदी दिवसा ढवळे अगदी धडकल्याने झाले. काही कंट्रोल नाही. आणि यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर होतो आहे. आणि याला कंटाळून लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे म्हणजे ही महाविकास आघाडी हा एकच आहे. कारण आता गेल्या 10 वर्षामध्ये यांची सत्ता आहे. सत्तेमध्ये काय की लोकांच्या प्रगतीपेक्षा लोकांना त्रासच जास्त झालेला आहे. तेव्हा महाविकास आघाडी या पर्यायाकडे लोक आपुलकीने बघतात, आदराने बघत आहेत. किती पैशाचा बाजार झाला तरी लोकांनी ठरवले की यावेळेस महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात मनसेसोबत आली. किती फायदा होईल आपल्याला काय वाटतं? नक्कीच फायदा होणार आहे. हे बघा, महापालिका निवडणूक म्हटल्यानंतर प्रत्येक मताला किंमत आहे. आता समोरचे फक्त पैशावरच आहे. मग आम्ही विचारावर चालणारी सर्व लोक आहेत. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, वंचित असेल, मनसे असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण हे पैशांनी मस्ती करणारे लोक आहेत. पण ही सगळी जी मंडळी ही विचारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी संपवायचा प्रयत्न केला, संपला नाही. कारण तो विचार आहे. सन्माननीय दुरंतर सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी यांनी या महाराष्ट्रामध्ये दिलेला तो मंत्र आहे शिवसेना. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना फक्त शिवसेना हा नाव किंवा बाळासाहेब ठाकरे म्हटलं तरी, शिवाजी महाराज म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अंगावर रोमांच उभे राहतात. तसं या पक्षाचा संपवायचा प्रयत्न केला, संपलेला नाही. कारण तो विचार आहे. जसं काँग्रेस संपलं नाही तसं हा सुद्धा संपणार नाही. त्यामुळं खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी लोक नक्की निवडले. हे होते धनंजय बोडारे साहेब. स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये पुढच्या वेळेला आपण नवीन शख्सियत घेऊन आपल्यासमोर येणार आहात. तोपर्यंत बघत राहा स्मार्ट सिटी मेट्रो न्यूज.